तुमच्याबद्दल लय ऐकलंय देवा. आता तुम्हीच काय ते आस आहेत. काय करू सांग. 1000 रुपयाची नड आहे. अरे तुझी माझी ना वळख ना पाळख. असं कसं पैक मागतोय हा? तुमच्या संग लय जुनी ओळख आहे देवा. लहानपणापासून तुमच्या मोहर डोसकं टेकतोय. उठता बसता तुमचंच नाव घेतोय आम्ही. या चांदीची नाणी आहेत. तुला लागतील तेवढी घे. झालं देवा. एवढीच? अरे अख्खं गाठोडं चांदीच्या नाण्याने भरलंय. हे की मला एवढंच पाहिजे देवा. बाकी काही न ग. एवढं सावकाराला देऊन शेत जमीन सोडून घेतो. शेती करून पोट भरून खातो. राखी थांबलायस कशा पायी? झालं नव काम? हे ऋण म्या आयुष्यभर विसरणार. म्याच काय माझ्या 10 पिढ्या बी विसरणार नाही. म्या तुला चांदीची नाणी दिली आहेत. तू तुझ्या शेतात सोनं पिकव. होय होय. त्रिशक्ती जीवन उद्धारी दुर्विनाशकारी दुर्जनांचा संहारी भोळा भासती परी विश्व चमत्कारी जाही दिशा गुंजे ही गगनी ललकारी बाळू मामा शिव शंभू अवतारी बाळू मामा शिव शंभू अवतारी. एनरे बरे वाटत असेल नाही? बरी वाटत असेल काका? जेवायचं आणि बसून डुलक्या काढायच्या. काम नको काही नको. अयो हे होय जनता. ठीक आहे, रोज आराम करतो आणि रोज डुलक्या काढतो. आणि गावच्या पंचानी आराम नाही करायचा तर मग काय शेतात जाऊन राबायचे? अय्यो शेतात राहिलं, गावात एखादी चक्कर मारायची. अय्यो काय आहे त्या गावात? तेच काय आहे काय नाही ते बघायला नको. तो तात्या गेल्यापासून गावातल्या गोष्टी कळत नाहीत. तेच बघायला नको आपण? हो, त्या मूर्खाचं नाव कशाला काढलं असं माझ्या पुढे? परत भांडणं सुरू आहे वाटतं तुमचं. नाही नाही, तुझ्या अप्पांना सांगत होते गावात एखादी चक्कर मारा म्हणून. त्याची काही गरज नाही. करू दे आराम. मी आहे, बघतो सगळं. अय्यो ऐकलंस मी का आराम करत होतो म्हणून?
असंही आता गावातून तो बाळू गेल्यामुळे गावात काही अडचण नाही, सगळं आनंदाच आहे. अय्य अय्यो, बाळू गेल्यापासून खूपच आनंद झालाय तुम्हाला. अय्यो, बरे झाले, गावावरची पिढा गेली. अय्यो अय्यो, बाळू पिढा नव्हती, तो लोकांना मदत करायचा, लोकांच्या मदतीला धावून जायचा. ते लोकांना समजलंय, लोक त्याच्याकडे जातात, नमस्कार करतात. जाऊ देत, आपल्याला काय आहे त्याचे. अय्यो, असं कसं? अप्पांच्या हातात सत्ता असून त्यांनी गावासाठी काही केलं नाही. बाळू लोकांच्या मदतीला धावून जातो. त्यांच्याकडे गोऱ्या सरकारचं पाठबळ आहे, तरी सुद्धा काही नाही केलं गावासाठी, नुसतं स्वतःच घर भरलं. यो यो वैजंता कसा बोलतो बघितलंस? अयो, हा वाडा केला कुणासाठी, गोदामे भरली कुणासाठी, याच्यासाठीच ना. अय्यो, लोकांची फसवणूक करून कमवलेलं धन लाभणार आहे का ते? लोकांची फसवणूक केली, डोक्यातून जाणार नाही माझ्या. हेनरी, गुंडप्पा बोलतो ते सगळेच खोटे आहे असे नाही. यो वैजंता, आता तू त्याची बाजू घेऊन बोलायला लागलीस. अयो वैजंता, हा वाडा केला कोणासाठी, गोदामी भरली कोणासाठी, अयो ह्याच्यासाठीच ना. मग होय होय गुंडप्पा, तुझाच विचार होता आमच्या डोक्यात. आणि गुंडू, त्या बाळूची बाजू घेण्यासाठी माझ्यावर खोटे नाटे आरोप करायचे नाही. तो बाळू एक नंबरचा खोटा आहे, लक्षात असू दे. अय्यो, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी बाळूला खोटं म्हणू नका. अयो, बाळू खोटारडा आहे आणि मी हे एक दिवस सिद्ध करणार. हा सिद्धरमया, लक्षात असू दे. अय्यो, अगं हे काय करते? गाठोड बांधते. आपण आज जातीलाच हे गाव सोडून जाऊ. कुठं बी जायची गरज नाही. का? हे बघ काय आणलंय. काय हे? 1000 रुपये. 1000 रुपये कोणी दिले? बताय देव माणूस. देव माणूस? होय, बाळू नाव आहे त्याचं. अरे देवा, देव पावला, महादेव पावला आपल्याला. बघा, ए अरे मेंढ्यांपाशी कोणी आहे ना? नाही तर जायचं त्या अंगाला उगा. ऐस समधी, पण बाळू कवा यायचा? आता आम्ही तुमच्या संगत आहे, आम्हाला विचारता कवा येणार आहे? आम्हाला काय ठाव? अरे पर ते तुमच्या गावचं आहे ना, कसं आहे ते तुम्हाला ठावक. आता ते आमच्या गावचं आहे, कसं आहे काय आहे ते ठाव असल्यावर ते कवा येणार हे कसं समजन? अरे तसं नव्ह, कवा कुठं गेला, कधी येतोय, तुला ठाव नाही होय? त्याचं काय सांगता येतं बा? ते येईल बिल नाही बी येईल. ए तात्या, कशा पैत्यासनी ब्याव धावतोय? ह्या काय दावा त्यात जे खरं आहे ते सांगितलं म्या. बाळूचं कवा कधी खरं असतं का? येतो नाही येतो. हा, अरे गपरा ना जरा, तुम्ही काय बी काळजी करू नका, येईल तो. असं काहीतरी बोल जरा तात्या. अरे बाबा, त्यो महादू आहे, त्यो तुम्हाला बरं वाटा म्हणून बोलतो, पण खरं काय आहे ते त्याला बी ठाव आहे. तोंड बंद ठेवतो का? उगा आपला मोर मोर बोलत राहायचं. आपल्याला काय करायचं बा? अय ते बाळू आला. बाळू ये ये बाळू. अरे काय बाळू, महादू काय म्हणतो तर ठाव आहे का? काय? बाळूचा काही भरोसा नाही, कवा येईल का नाही येईल काही सांगता येत नाही. समजासनी भ्या दाखवलं, पण म्या सांगितलं का बाळू येणार म्हणजे येणार. ए बाबा, अरे गप राहतो का नाही? बरं बाळू कुठे गेला होता? काम होतं ते करून आलो. आता काम नड होती एकाला. वर्षाची नड, तू काय गेल तर तिकडं? अरे हा, ते तुमचा पाहुणा राहतोय ना इथं, त्याला भेटायला गेला होता ना? अरे पाहुणा होय. अरे मग समजा घेऊन जायचं ना?
अरे 4 भाकरी खाल्ल्या असत्या, आराम केला असता जरा. दुपार भाकर का बघितली नव्हती. लोकांच्या घरला जायची लय हाऊस आहे तुला. लोकांचे कशाला? बाळूचे पाहुणे ते आपले पाहुणे. आता निघायचं हाय का इथंच का पाहणीत बसणार आहे? हा मधनं उठून गेला आणि आम्हाला म्हणते आता चला चला. बर बर चला चला, लय लांबचा पल्ला आहे. चला 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 चला. अरे काय सदाभाऊ, बरं आहे ना? बरं आहे. अरे हायस कुठं? अरे आहे की इथंच, काम चालली आहेत बघ. कापडाच नव वय तालुक्याला जायचं आहे, केव्हा जायचं काय कळलं झालं. घरात समजा की खाय नव. नीटच म्हणायचं आता तसं. का रे असं का बोलतो हायस? अरे बाळाला तिकडे धाडल्यापासून आई आजारी असते. बाळू बिगर राहायची सवय नाही नव तिला, म्हणून झालं असं. किती दिवस चालायचं काय ठाव नाही. अरे होईल सवय, मग काय पहिल्यासारखंच चालू. आमच्या घरचं जरा वेगळंच आहे बघ. आता आईला वाईट वाटतं आहे हे समजत आहे, तर बाबी शांत शांतच असतो. अरे किती बी केलं तरी बा आहे त्यो, त्याला बी वाईट वाटणारच की. आणि आता एवढं समज करून बाळाला तिकडे पाठवलं आहे, पर त्याचं काही सांगावं नाही काय नाही. हा अजून सांगावं धाडलं नाही, पोचलोय नाही पोचलोय आहे ना, म्हणून तर आई खचत चालली आहे माहिती का. एक काम कर, गंगूताईकडे तू जाऊन ये, ते तुला बी समजेल बाळूचं काय चाललं हाय काय नाही. डोसक्यात चाललं आहे आणि राखी पुन्हा उभी आहे. तेव्हा मी तालुक्यातच असत गंगूताईकडे जाऊन येतो आधी. ये जाऊन ये. वय वय बरं निघतो म्या, नाहीतर गप्पा मारत कधी दिस जातो काय कळत बी नाही बघ. काय झालं? अगं सकाळ धरणं डावा डोळा फडफडतो. कुणीतरी येणार आहे बघ. आता कोण येणार आहे? हेच येणार असतील बघ. 8 दिवस झालं जाऊन, तिकडे गेलं तर तिकडेच गेलं. मेंढ्यासनी घेऊन गेला आहे ना व, एकला थोडीच गेला आहे. अगं पर किती दिवस काय सांगावं नाही काय नाही. एवढ्या लांब जायचं म्हणजे 2-4 दिवस इकडं तिकडं चालतं. उगं जाऊ दिलं असं वाटतं आहे. तिथंच कुठंतरी पाठवलं पाहिजे होतं बघ. असं करून नाही चालायचं. आपल्याला बी थोडं नमतं घ्यायला लागेल. नमतं घेऊन काय करायचं आहे असं होणार असेल तर. अगं त्याच्या कलानं बी घ्यायला लागेल सत्ते. अगं लय काळजी वाटते आहे. गेल्या यायला मेंढ्यासनी घेऊन गेलं होतं तेव्हा तंटा नाही का झाला? कशी बशी वाचली ती लोक. एकदा झालं म्हणून पुण्यांदा तसंच होईल असं काय नाही. अगं आय पर्यांचं काय सांगता यायचं नाही बघ. आता बाकीची लोक बी गेली आहेत की. एकला गेला असता तर गोष्ट वेगळी होती. तसं माधू काका आहे म्हणा. आणि ते तात्या बी आहेत की. बाळून त्यासनी कशा पायी बोलून घेतलं असेल. तर त्यांचं तेच गेलं असत्याल. तात्याचं काय ठाव नाही बघ. तर माधू काकांनी यासनीच बोलवलं असणार. कुणी बोलाय ना ग बाई.
काय चाललेलं असतंय त्याचं त्यालाच माहिती. सारखं ध्यान ठेवायला लागते बघ त्यांच्यावर, म्हणून आजी त्यासनी कुठं पाठवत नाही. आता ना मी एक काम करते, ते आलं का नाही मी आज जाईन त्यांच्या संग, म्हणजे काळजी करायचं काही कामच नाही बघ. हा हे बरं होईल, जसं जमल तसं जात जा संग, म्हणजे आपल्याला तरी समजल कुठं जातोय काय करतोय ते. हा तसं बिला चिडकं आहेत ते, लोकांनी काय बी बोलत असतात. मला सांग लोक बी कशा पाय ऐकून घेतात. या संग गेले म्हणजे ते तरी व्हायचं नाही बघ. अगं चुकीचं काय पटतच नाही त्याला, जिथल्या तिथं बोलायची सवय त्याची. वय पण अशानं किती लोकांसंग वाकडं घेतलं आहे. एखाद्याचं बल होत असेल पर 4 लोकांच्या डोळ्यात यायचं म्हणजे मला बी असंच वाटतंय ग. काय मिळतंय बाळूला कुणास ठाव. संघ जाय चालू केल्यावरच समजेल काय मिळतंय ते. आता तो आला की संघ याबद्दल बोलू, म्या बोलती त्याच्या संग. हा वय बाबा राहू दे, करते की म्या. म्या तर म्हणतो तू आराम करवाय करतो म्या समज. लोकांनी पाहिलं तर काय म्हणतात, पोराचं लगीन लावायचं सोडून स्वयंपाक करायला लावतात. तो खाय काय बी केलं तरी बोलणार, तू नका लक्ष देऊ. हे असं आहे तुझ. अरे एक दिवस नाही आली स्वयंपाकघरात, काय होतंय? मग जेवण बनवाय ना का? ही मा आहे की तो बनवी. होय म्या तर कवादरनं म्हणतोय बनवतो म्हणून. तो कसा काय बनवत? काय होणार आहे? काल होणार आणि होईल, भाकऱ्या वाकडे तिकडे होती, त्या परीस काय होणार? हा म्या असताना तुम्ही असं खाणार वय? काय होत नाही, तुझ्या परी जेवण महत्वाचं नाही. झालंच हाय, एवढं झालं का पडते. हा आय तुला आठवतं का लहानपणी मी आणि बाळानं तुला मदत करायची म्हणून भाकऱ्या थापून दिल्या होत्या. माझी तर बरी झाली होती, बाळानंतर भाकरीची पार वाट लावली होती बघ. समधी हसत होती त्याच्यावर, कसा रुसून बसला होता ना. हा बरी काय तीच भाकर तू आवडीनं खाल्ली होती बघ. मग कसं गालातल्या गालात हसला होता तेव्हा. बाळाचा इशे निघाला का चेहरा उजळतोय तुझा. हे खरं आहे बघ. म्या काय म्हणतो, मी बघून येऊ का बाळाचं काय चाललंय ते. मी हा बी तेच म्हणणार होते. आणि राखी पुन्हा उभी जवळ आली आहे. असं असेल तर उद्या चलत जाऊन पुन्हा पतूर कशाला वाट बघायची. आणि राखी 2 दिवस आधी बांधून घे, त्याला काय होतंय. चालतंय की. बर जाताना गंगेसाठी साडी बी घेऊन जा ताटात टाकायला. ते सांगायला लागतं आया. अजून बाकी बी काय सांगायला लावू नका. अरे यंदाच्या बारीला लग्नात बघा, त्या हाताला काहीतरी आराम द्या. ए आय तू आवर बरं पडदिशी, बाळाला भूक लागली आहे बोले. तुंबरान हो, तुंबरान हो, तुंबरान मांडल ग हो. महादू तात्या कुठे गेलाय म्हणायचा? त्याच काय घेऊन बसला? त्याचा पाय एक जागेवर राहतोय वय. वैर माधू काका, हा आता एवढं बदललं असं वाटलं नव्हतं. अरे बाळप्पा, तुझ्या संगतीत येऊन देवप्पा सारखा देवप्पा बदलला. येऊ तर तात्या आहे. असं काय नाही रे, त्यानं पंचाचा नाद सोडला आणि तो सुधारला. महादू हा त्या तात्याचा आणि पंचाचा काय तंटा झाला काय? काय घेऊन बसला? उंदरा मांजराचा खेळ त्यो चालूच राहते. बरं ते जाऊ द्या, तुम्हाला समजाच इकडे आलेला आवडलंय ना? होय होय. त्याचं काय आहे माधू का, आपल्याकडे लय हिरवळ आहे, त्याचा मेंढ्यासनी काय उपयोग आहे?
मेंढ्यासनी बाबळचा चिचचा पाला लय आवडतो. निजापूरकड काय रे, बाबळीच बाबळे आहेत. हा बाळप्पा, हा तू मनावर घेतलं म्हणून बरं झालं बघ. समद बैजवार पार पडलं. बर उन्हांदा समधी यायचं ना इकडं. जमतंय की. तुम्ही फक्त हाळे मारा, आम्ही समजे आलंच म्हणून समजा. बरं गाड्यांनो, आता आपलं गाव काय लय लांब नाही राहिलं. आजची रात फक्त काढायची आहे. वय आता रातभर जागत बसू नका, झोपा. सकाळी दिस उजाडला की लवकर जाऊ. होय, 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 होय. चालतंय की. हा